आता सकाळ सकाळी शॉपवर जाताना आपल्याला भेटले आपल्या गावातले मित्रमंडळी. त्यांना सर्वांना भेटून घेतलं आणि म्हणलं सपोर्ट राहू द्या म्हणलं. काय म्हणता पोट्टे हो. नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये. काउंट्री ब्लॉगर आज नाराज दिसायला लागला. काय नाही असं सहज चांगले बे काहीतरी झालं असं. काय सपोर्टच भेटा लागला नाही. आता गेले 4-5 दिवस झालं मी एकसारखा ब्लॉग टाकत आहे, तरी त्यांना जास्त सपोर्ट भेटा लागला नाही आणि फॉलो वाढायचे तर फॉलो कमी व्हायला लागले. आता तुम्हीच पहा, आता असं वाटायला लागलं की काही दिवसानं ब्लॉगर योगेश इंस्टाग्राम वर दिसणारच नाही. आता येणाऱ्या 5 तारखेला आपल्या आर्मी शहरात यात्रा भरणार आहे. या पुलाचा बंदोबस्त लावा थोडस. आता शॉपवर आलून चाय नाही पिली असं होऊ शकत नाही. आता या दोघांसोबत मस्त गप्पा मारून चाय प्यायला लागलो होतो. सकाळी तर एवढा नाराज झालो होतो व्हिडिओ काऊन व्हायरल नाही चाले म्हणून, आणि मित्रात बसलं की सगळं गम भुलून जातो. एवढंच आपल्या गावातले मित्रमंडळी आले होते भेटायला. भावा म्हणे कधीतरी आपल्याला ब्लॉग मध्ये घे म्हणे, तुमच्यासाठी विषय आहे का म्हणलं. तेवढ्यात मंगेश चालू होता बाहेर गावी. गेले म्हणलं आता आला तर आला, डबल येऊ नको म्हणलं. आज मी विचारतच पडलो आज कुठून दिवस निघला म्हणलं, एवढे फॉलोअर्स भेटायला यायला लागले. आता त्यांना भेटून तर घेतलं आणि भूक लागली होती. मग काय डब्यात मस्त मेथीचे पराठे आले होते, जेवण वगैरे करून घेतलं. तेवढंच आपल्या गावातला नमुना आला होता म्हणजेच मित्र. आता हे तर एवढं लाजा लागला होता आपल्या ब्लॉग मध्ये पहिल्याच डावाला, आणि ह्याला तर तुम्ही बघितलंच असं. हे काय लाजच नसतं, याला लाज शरम नाही. आता याचा असा फोटो घेऊन काचात मोडून ठेवतो. जाऊ दे आता, भले ब्लॉगला व्ह्यूज नाही आले पाहिजे, पण तुम्ही मला भेटायला यायला लागले, एवढा सपोर्ट दाखवा लागले, हेच मस्त आहे माझ्यासाठी. आणि तेवढ्यात आपल्या होंडा एक्सप्रेसचं काम निघलं होतं. लेण्याची होती काश्मीरली फिरायला, तेव्हाच्या याचे काम करायला लागलो. सकाळी जेवलो होतो ते उतरून गेलं म्हणून आणखी नाश्ता चढवायला लागलो. एवढ्यात माझ्या मित्रांनी म्हणलं मग हातात काय गेलं काढ बरं म्हणलं. अबे तुझ्या हातात काय बुडणार आहे, पोरगी चावली असं. अडबे चला आता आज काय कॉन्टेंट भेटला नव्हता. हो आता हे जर व्हिडिओ व्हायरल गेला ना तर नंतर आपण भारी कॉन्टेंट बनवू. मग पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत वाट पहा.